असं बोललं जाते की ज्या पद्धतीने हे झाले, काय वाटतं तुम्हाला एवढा अनुभव आहे म्हणजे ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्याच्यावर? आता असं आहे की प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने एक्सपांड करायचा प्रयत्न करत असतो. आता कुठल्या मार्गाने जायचं, काय मार्गाने जायचं, हे काय आता लवकर चाललंय हे तर तुम्हाला दिसते, आम्हाला दिसते सगळ्यांना. पण त्याच्यावर आता नक्की प्रत्येक पक्षाचं जे धोरण असेल त्या धोरणाप्रमाणे ते पक्ष चाललेले आहेत. त्याच्यावर माझ्या स्पीकरने काही मत व्यक्त करणं काही उचित आहे असं मला वाटत नाही. शेवटी दर 5 वर्षांनी निवडणूक होत असतात. जनता आपला निर्णय देत असते आणि त्या निर्णयाच्या अनुसार मग हा राज्यकारभार पुढे चालत असतो. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाऊस नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शेतकरी अडचणीत आहेत. काय विठुराय का तुम्ही आज मागणी? नाही आता महाराष्ट्राच्या समोर आणि सगळ्यांच्या समोर एक चिंतेची जी गोष्ट आहे ती म्हणजे अल निनोच्या प्रभावामुळं यावर्षी अनियमित पाऊस आणि कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांचं, वेधशाळेचं आणि सगळ्यांचंच असं मत त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या समोर अनेक प्रकारच्या अडचणी उभ्या राहणार आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होणार आहे आणि याच्यावर सगळ्यावर मार्ग काढायचं काम सरकार तर करतच आहे. परंतु आज पंढरपूरला यायचा योग आला. मी तसं तर आषाढी एकादशीला येत असतो, परंतु आषाढी एकादशीला फार लोकांनी आल्यामुळं म्हणजे व्ही-आय-पींनी आले. मी स्वतःला व्ही-आय-पी समजत नाही, परंतु तरी सुद्धा मग भक्तजनांना त्रास होतो आणि म्हणून मी आज दर्शनासाठी आलो. एक कार्यक्रम पण आहे, त्या कार्यक्रमालाही जाणार आहे आणि पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना आहे की हे सगळं येऊ घातलेलं सकट कळू दे. अर्थमंत्री म्हणून आपलं नाव चर्चेत आहे राष्ट्रवादीकडे. नाही आता याची नक्की चर्चा कुठं सुरू आहे काय मला माहिती नाही, पण असं काही आज तरी मला माहिती नाही याच्यातलं काही. आणि कधीपर्यंत आपल्याकडे नाही, आता राष्ट्रवादीकडे मिळू शकतो? याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. त्यांची काय चर्चा झाली किंवा करणार आहेत काही मला माहिती नाही. आज माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राव यांनी येणारच आहे, तर या विषयाच्या संदर्भात मला काही अधिकार नसल्यामुळं मी यावर काही मत व्यक्त करू इच्छित नाही. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. चर्चा सुरू आहे, अनेक लोकांची भावना तशी आहे, परंतु त्याबाबतचा निर्णय आमचे पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. आज तरी काही तशी चर्चा कुठं आहे असं मला वाटत. साहेब, एका बाजूला पाऊस कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला सरसकट कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची अशी मागणी विरोधक करत आहे. आपली काय भूमिका आहे यावर? असं आहे की शेवटी सरकारला तिजोरीचा अंदाज घेऊनच सगळे निर्णय घ्यावे लागतात. सरसकट कर्जमाफी व्हावी अशा प्रकारची जरी अपेक्षा असली तरी सुद्धा जे शक्य होतं ते सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पण जाहीर केलेलं आहे की याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करायची असेल त्या आम्ही फील्डवरचा सगळा अंदाज आल्याच्या नंतर याच्यामध्ये सुधारणा करू. शक्य आहे का सरसकट कर्जमाफी? नाही आता याबाबत राज्याचे वित्तमंत्री आणि अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आता एकच आहेत, त्यामुळे तेच जास्त सांगू शकतो. रोहित पवार याबाबत आंदोलन करतात, काय त्यांना तुम्ही? आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. जरूर आंदोलन करावं. शेवटी सगळी परिस्थिती पाहून सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे सरकार घेईल निर्णय. मतदारसंघ पुनर्रचनेची चर्चा सुरू आहे, काय तुम्हाला वाटतं? तुम्ही अनुभवी नेते आहात, काय? असं आहे की आता भारत सरकारने जनगणनेचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे आणि जनगणना आणि नंतर मतदारसंघाची पुनर्रचना, नंतर आरक्षण, या सगळ्या गोष्टी या एकदा जनगणना झाली की मग डिलिमिटेशन कमिशनची स्थापना होईल आणि डिलिमिटेशन कमिशन मग देशातल्या लोकसभांचे मतदारसंघ, विधानसभांचे मतदारसंघ हे लोकसंख्येच्या आधारावर ठरवेल आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा प्रश्न हा त्याच्यातून मार्गी निघेल. 2029 पूर्वी सगळी प्रक्रिया व्हायला पाहिजे. दर 20 वर्षांनी जनगणना करावी आणि डिलिमिटेशन करावं
असं एक कायद्यातली तरतूद आहे, घटनेतली तरतूद आहे. तर साधारणतः त्याप्रमाणे आता ही प्रक्रिया सुरू झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.